अल्पवयीन मुलीसोबत सेल्फी काढून विनयभंग केल्याच्या प्रकरणावर दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीस विशेष सत्र न्यायाधीश D.N. सुरवसे यांनी जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती ॲडव्होकेट रियाज एन शेख यांनी दिली आहे. सोलापूर शहरामधील शास्त्रीनगर भागामध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची छेड काढून तिचा पाठलाग करून तिचा हात धरून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच त्या मुलीचे सेल्फी काढले आणि सदरची सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्या मुलीच्या कुटुंबियांना 70,000 रुपयाची खंडणी मागितली. 70,000 रुपये दिल्यानंतर सुद्धा पुन्हा त्याच सेल्फी फोटोचा वापर करून पुन्हा व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा 50,000 रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी पीडित मुलीची आई हिने सोलापूर येथील सदर बाजार पोलीस स्टेशन येथे आरोपी नामे अरबाज इक्बाल शेख याच्या विरुद्ध फिर्याद दिल्याने सदर बाजार पोलीस स्टेशन येथे आरोपीच्या विरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचार पॉक्सोच्या कायदा कलम 12 प्रमाणे तसेच भारतीय न्याय संहिता कलम 75, 78 व 308 या कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये सदर बाजार पोलिसांनी आरोपी अरबाज इक्बाल शेख यास अटक केली होती आणि त्याला अटक करून निर्माण कोर्टामध्ये हजर केल्यानंतर त्याची सुरुवातीला पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी झाली होती. या प्रकरणामध्ये आरोपी अरबाज इक्बाल शेख याच्या वतीने आम्ही सोलापूर येथील सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टामध्ये जामीनचा अर्ज सादर केलेला होता. सदर जामीन अर्जाची सुनावणी सोलापूर येथील विशेष सत्र न्यायाधीश श्री सुरवसे साहेब यांच्या कोर्टामध्ये झाली. या प्रकरणामध्ये आरोपी अरबाज याच्या वतीने बाजू मांडत असताना आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास युक्तिवादावेळी असे आणून दिले की एकंदरीत फिर्यादीने असे सांगितलेले आहे की आरोपीची आई त्यांच्या घरी येत जात होती, त्यावेळी आरोपीसुद्धा त्यांच्या घरी येत जात होता. सुमारे काही महिन्यापूर्वीपासून हा मुलगा येत जात असल्याने तो नेहमी माझ्या मुलीसोबत फोनवर सुद्धा बोलत होता, अशा पद्धतीने सांगितले. यावरून असं स्पष्ट दिसतं की ह्या मुलीचे आणि आरोपीचे फोन नंबर एकमेकांकडे होते. ते दोघेही एकमेकांना फोनवर बोलत होते. त्यांची दोघांचीही एकमेकांची संमती होती असं या ठिकाणी प्रथमदर्शनी दिसून येते. तसंच या प्रस्तुत प्रकरणामध्ये आरोपीने पीडित मुलीच्या आईला सेल्फी व्हायरल करण्याची धमकी देऊन 70,000 रुपये घेतल्याचे त्यांनी नमूद केले. परंतु 70,000 रुपये कधी घेतले ह्याची नक्की तारीख माहीत नाही. तसेच त्याबद्दलचे कुठलेही कागदोपत्री पुरावे सोलापूर येथील न्यायालयामध्ये तसेच पोलिसांनी सादर केलेले नाहीत. एकंदरीत पाहिलेली परिस्थिती पाहता आरोपी हा करता कमवता व्यक्ती आहे आणि केवळ कुटुंबियांच्या दबावामुळे या ठिकाणी त्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याचं दिसून येत आहे. एकंदरीत सदरची परिस्थिती जर आपण पाहिली तर फिर्याद देण्यामध्ये सुमारे 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. घटना घडल्यानंतर त्वरित कोणतीही फिर्याद दिलेली नाही, त्यामुळे ह्या ठिकाणी वाईट हेतू दिसून येतो. अशा प्रकारचा युक्तिवाद आम्ही सोलापूर येथील सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयामध्ये केला. तसेच पीडित मुलीचं वय ती 12वीला शिक्षण घेत असल्याने ती समजूतदार आहे, तिला चांगल्या वाईट ह्या सगळ्या गोष्टी कळतात. त्यामुळे केवळ आरोपीला दोषी धरणं कुठल्याही प्रकारे योग्य होणार नाही. तसेच एकंदरीत हा संपूर्ण पुरावा मेहरबान न्यायालयासमक्ष आल्यास त्याला शिक्षा होणे किंवा त्याला पुढे कारवाई होणे यास बराच विलंब लागणार असल्याने आरोपीला जामीनवर मुक्त करावी अशी आम्ही विनंती केली असता आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश सुरवसे साहेब यांनी आरोपी अरबाज इक्बाल शेख यास रक्कम रुपये 50,000 रुपयाच्या जात मुचलक्यावर तसेच साक्षीदारांना कोणत्याही प्रकारे दमदाटी करू नये व पुरावा फोडू नये या अटीवरती जामीन मंजूर केलेला आहे.